ज्या मानवी मनाचे आपण गुलाम आहोत त्याची मालक बनण्याची कला म्हणजे आपलं संमोहनशास्त्र. कोणत्याही आजाराने माणूस मरत नाही. कोणत्याही आजाराने माणूस मरत नाही. आता लोक म्हणतात शरद पवारांना कॅन्सर झाला, पण मी असं कधीच म्हणत नाही. मी म्हणतो कॅन्सरला शरद पवार झालेत. तर कुणाची चोरी झाली, नादी लावलं, म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी हिप्नॉटिझम मध्ये आलेल्या आहेत. माझ्याकडे अशा केसेस होत्या, म्हणजे ती महिला 62 वर्षाची आणि ती व्यक्ती 65 वर्षाची. त्यांचा ब्रेकअप झालाय. जे अल्कोहोल ड्रिंक वगैरे करतात, सिगरेट पितात, तर त्यांना जर त्याच्याबद्दल जर घृणा निर्माण केली, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला जर प्रोग्रामिंग केलं, तर ते त्यापासून सुद्धा दूर झालेले असे हजारो व्यक्ती माझ्याकडे आहेत. की जमिनीवरचा जर देव जर कोण असेल तर तो डॉक्टर आहे, आणि जमिनीवरचा अमृत काय असेल तर ते हिप्नॉटिझम आहे. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या टीओडी हेल्थ या पॉडकास्टवर आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध असे हिप्नोटिस्ट त्या राजेश वाळके सर, जे 25 वर्षापासून या क्षेत्रात काम करतात. आत्तापर्यंत 8 लाखाहून अधिक रुग्णांना त्यांनी मदत केलेली आहे. 10,000पेक्षा अधिक रुग्णांना त्यांनी प्रत्यक्ष थेरपी देऊन बरं केलेलं आहे. 25 वर्षापासून या क्षेत्रात ते कार्यरत आहेत. GS सर्टिफिकेशन्स कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी त्यांना प्राप्त आहे. तसंच ते हिप्नोथेरपी या स्टेट ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट सुद्धा म्हणून काम करतात. ते आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं टीओडी मराठीच्या या प्लॅटफॉर्मवरती पहिल्यांदा मी स्वागत करतो. धन्यवाद. टीओडीच्या प्रेक्षकांसाठी आज एक नवीन आपण एक वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न करू, आणि या तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो. पहिला प्रश्न असा आहे माझा की तुम्हाला हिप्नोटिझम म्हणजे काय? तुम्ही एक हिप्नोटिस्ट आहात, मागच्या बऱ्याच वर्षापासून ते ह्याच्या क्षेत्रामध्ये काम करता, तर हिप्नोटिझम या शब्दाची व्याख्या काय असते? सर्वसामान्यांना समजेल, आवडेल, रुचेल, पचेल अशा भाषेत मला आता बोललं पाहिजे, कारण ह्या विषयावर कोणी बोलत नाही. समज गैरसमज हे खूप आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, हिप्नॉटिझम हे आपल्या मनावर काम करतं. आणि कोणतंही शास्त्र म्हणजे जर आपण पाहिलं तर जगातलं सगळं अध्यात्म सुद्धा हे आपल्या मनावरच काम करतात. किंवा प्रत्येक व्यक्ती जे काही करत असतो ते आपल्या मनातून येणाऱ्या विचारांमुळे करत असतो. तर नेमका हिप्नॉटिझम हा पहिल्यांदा हा भारतीय शब्द होता, संमोहन, आणि नंतर याच्यावर खूप रिसर्च झाला आणि बाहेर देशातून हे आपलंच शास्त्र आहे मूळतः, आणि त्याचं हिप्नॉटिझम नावाने ते आपल्याकडं ते पुन्हा आलं. परंतु आता तुम्ही म्हणताय की हिप्नॉटिझम हे मनावर काम करतं, पण पुढे जाण्या अगोदर मन म्हणजे काय, मनाची व्याख्या काय असते बरं? हा सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये जर सांगायचं म्हटलं, ज्या मानवी मनाचे आपण गुलाम आहोत त्याची मालक बनण्याची कला म्हणजे आपलं संमोहनशास्त्र. आणि प्रत्येक शास्त्र, कोणतंही शास्त्र असू देत, शेवट त्याचा हा मनावरच होतो. आणि जिथे जिथे मला सांगा की मनाचा वापर कुठे कुठे होत नाही, जिथे जिथे मनाचा वापर होतो तिथे आपल्या या हिप्नॉटिझमचा वापर होतो. आणि एकदम चांगल्या पद्धतीने, म्हणजे विदाऊट मेडिसिन म्हणा किंवा सकारात्मक आपण बनण्यासाठी किंवा कॉन्फिडन्स मिळवण्यासाठी, किंवा तो कॉन्फिडन्स शेवटी बाहेर कुठे नसतो, है ना. बऱ्याचदा आपण जर पाहिलं तर वेगवेगळे जे काही लोक व्हिडिओ पाहतात, मोटिवेशनल ज्या काही गोष्टी पाहत असतात, आणि हे मोटिवेशनल नेमकं असतं कुठे हेच आपल्याला माहिती नाही. कारण बऱ्याचशा लोकांनी, म्हणजे स्वामी विवेकानंदांपासून तर आत्तापर्यंत जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे काही लोकमान्य टिळक यांनी जे काही पुस्तकं लिहिली असतील त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की सकारात्मक व्हा, पॉझिटिव्ह व्हा, कॉन्फिडन्स ठेवा. म्हणजे हे सगळ्यांनी सांगितलंय, पण ते होणार कसं हे आपल्याला माहित नाही. हे कसं हिप्नोटिझम मध्ये काम करतं, होणार कसं? हे होणार कसं? आता या हिप्नॉटिझम मध्ये आपल्या अंतर्मनाची ताकद ही वापरली जाते, यूज केली जाते. पहिलं असतं जे कॉन्शियस माइंड, ज्याला आपण बाह्यमन म्हणतो. दुसरं असतं ते अंतर्मन. बाह्यमनापेक्षा आपल्या अंतर्मनाची जी कॅपॅसिटी आहे ही 95 पटीने जास्त आहे. म्हणजे आपल्या श्रेष्ठ आहे. 2 मन असतात, एक बाह्य मन असतं आणि एक अंतर्मन. बाह्य मन काय करतं आणि अंतर्मन काय करतं? सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं
तर आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत हे आपलं बाह्यमन आहे. कारण आता सुद्धा तुम्ही बोलताय, पाहताय, ऐकताय आणि हे सगळं कॉन्शियसली तुम्ही ऐकताय. राईट. आता हे यालाच म्हणून तर कॉन्शियस माइंड म्हणतात. हे एवढं साधं सरळ सोपं आहे. 5 ज्ञानेंद्रिय ज्यावेळेस आपण ग्रहण करत असतो, चांगलं काय, वाईट काय, फायद्याचं काय, नुकसानाचं काय, काय घ्यायचं, काय सोडून द्यायचं, हे सगळं तुमचं बाह्यमनाचं काम आहे. आणि अंतर्मनामध्ये ज्या काही ऑटोमॅटिक सिस्टम आहे, ऑटोमॅटिक नर्वस सिस्टम ही आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये, त्यालाच आपण अंतर्मन म्हणजे अध्यात्मात त्याला आत्मा म्हणतो आणि आपण विज्ञानामध्ये त्याला अंतर्मन असं म्हणतो. अंतर्मन पहा, आता तुमची जी काही सिस्टम चालू आहे, ऑटोमॅटिक सिस्टम चालू आहे, श्वास चालू आहे, त्यानंतर तुमच्या काही जे काही चेंजेस आतमध्ये लंग्स चालू आहेत, तुमची पचनक्रिया चालू आहे, रक्तवाहिन्या चालू आहेत, मांसपेशी आहेत, त्यांच्या हालचाल आहेत, याचं नियंत्रण हे आपल्या अंतर्मनाचं नियंत्रण असतं. आणि बाह्यमनापेक्षा हे अंतर्मनावर जर आपण काम केलं तर कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला हे अंतर्मनच काम करत असतं. आता तुम्ही सांगितलं की कळत नकळत माझं अंतर्मन पण काम करतं आणि बाह्यमन तर आपलं रुटीन मध्ये काम करत असतं. पण अंतर्मन काम करायला काय करतं हिप्नॉटिझम? त्याच्यामध्ये काय नवीन असं काय करतं बाबा? तर दोन्ही मन माझ्यातच आहेत, मी जर ठरवलं तर मला करायचं हे, तर ते होऊ शकतं ना. तर हिप्नॉटिझमची काय गरज आहे? आता बऱ्याचदा असं म्हटलं जातं की एखाद्या व्यक्तीला जर वेदना दिल्या तर त्या वेदना जर 9 डेसिबलपेक्षा जर जास्त असतील तर तो माणूस मरतो, असं विज्ञान सांगतं. ओके. पण कोणती स्त्री ज्यावेळेस प्रसूती होते त्यावेळेस तिच्या ज्या वेदना असतात ह्या साधारण 12 ते 13 डेसिबलपेक्षा जास्त असतात, तरी ती वाचते. का वाचते? कारण तिने 9 महिने आपल्या बाळासाठी प्रोग्रामिंग केलेलं असतं. म्हणून तर स्त्रीचा हा दुसरा जन्म असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे प्रोग्रामिंग आहे कळत नकळत आपल्याकडनं होत असतं, पण हे आपल्याला त्याची जाणीव मात्र नसते. आणि जाणीव करून देण्याचं काम हे आपलं हिप्नोथेरपी किंवा हिप्नॉटिझम करतं. भारतीय परंपरेत हिप्नॉटिझमला काय वारसा आहे बरं? आपल्या पूर्वजापासून हे चालत आलेलं आहे असं मी ज्यावेळेस बघत होतो, वाचत होतो, त्यावेळेस मला हे लक्षात आलं. पण ह्याचा काय वारसा कसा आहे आपल्याला, तो त्याला आपण कशा पद्धतीने आजपर्यंत पुढे घेऊन जातोय? मी गेल्या 10 वर्षापासून सगळ्या चॅनलला ज्या पद्धतीने लोकांना मध्ये अवेअरनेस आणतोय की हिप्नॉटिझम किती महत्वाचं शास्त्र आहे, पण त्याच्या काही ज्या मिथ्स आहेत, जी काही काळी बाजू आहे, त्याच्यावर आपण आज थोडीशी चर्चा करूया, कारण ते सगळ्यात महत्वाचं आहे. हे गैरसमज जोपर्यंत लोकांचे बाहेर पडत नाहीत तोपर्यंत हिप्नॉटिझम हे चांगलं शास्त्र, ज्याला शासनाने मान्यता दिलेली आहे, सायकेट्रिस्टच्या अभ्यासक्रमामध्ये हा सब्जेक्ट आहे. 2003ला आपल्या गव्हर्नमेंटने, शासनाने याला मान्यता दिलेली आहे. 25 डिसेंबर 2003 भारतामध्ये याला अधिकृत मान्यता दिलेली आहे. त्याचा GR तसा काढलेला आहे. परंतु याचा अवेअरनेस मात्र लोकांपर्यंत नाही आहे. कारण 90% कोणतेही मानसिक ताणतणाव, आजार आणि कोणत्याही आजारांची मुळं हे आपल्या अंतर्मनात असतात. हे WHO सांगताय. म्हणजे WHO सांगताय की 90% आजार हे मानसिक आहेत आणि 10% शारीरिक आहेत. आणि जर 10% शारीरिक असतील तर मग 10% शारीरिक आजारांची नावं सांगा. म्हणजे तुम्ही जर कुठे पडलात, लागलात, ऍक्सिडेंट झाला, हे शारीरिक आजार आहेत. शारीरिक आजार. ह्याच्या पुढे जात असताना आता तुम्ही सांगितलं की हिप्नॉटिझम हा केंद्र सरकारने आणि पूर्ण ह्याच्यामध्ये लिगल केलेला आहे. तर ह्याचे ट्रीटमेंट पण लिगलच असतील सगळ्या? हो, लिगलच आहे. मग तरी हिप्नॉटिझम एवढं का बदनाम आहे? याच्या पाठीमागे जर पूर्वीचा जर काळ पाहिला तर कुणाची चोरी झाली, नादी लावलं, म्हणजे ह्या चुकीच्या गोष्टी हिप्नॉटिझम मध्ये आलेल्या आहेत. म्हणजे बँकेतून पैसे काढले किंवा एखाद्या स्त्रीच्या गळ्यातून काही सोनं घेऊन गेलं तर त्यांना दुसरा आधार नसतो. म्हणजे बऱ्याचदा काही स्त्रियांना काहीतरी सांगितलं जातं की हे सोनं तुम्ही तुमच्याच रुमालात ठेवा आणि हे बांधून ठेवा, तुम्ही तुमच्या घरामध्ये बांधून ठेवा आणि मंगळवारी तुम्ही काढा, पूजा वगैरे त्याची केली जाते आणि मंगळवारी काढल्यानंतर ते कुठेतरी डबल होईल. आणि असे एक्झाम्पल आहेत, पाहिलेत मी. आणि ज्यावेळेस ते मंगळवारी ते सगळं तिने श्रद्धेने सगळं केलेलं असतं, पण ज्यावेळेस ती मंगळवारी
ती जी पोटली ती काढते, त्यावेळेस उघडते, त्यावेळेस सगळ्या त्याच्यामध्ये लोखंडी साखळ्या असतात. म्हणजे कुठेतरी त्याचा हात चलाखीचा वापर केलेला असतो. म्हणजे हिप्नोटिझम हे चोरी करताना चोर कशा पद्धतीने वापरतो बरं सर? तुम्ही ह्या क्षेत्रात काम करताय, म्हणजे मी रोडवरून चालतोय, कळत नकळत माझा मोबाईल कुणीतरी गायब केला, हे मला कळलं सुद्धा नाही, नंतर विचार करत असतो. आता तुम्ही उदाहरण सांगितलं की रुमालात हे ठेवा, नंतर ते लोखंड झालं. चोर ह्याचा कसा वापर करतात बरं? काय ह्याच्या मागची प्रोग्रामिंग, तुम्ही जो शब्द वापरला ते काय प्रोग्रामिंग असतं? आता पहिली गोष्ट, हिप्नॉटिझम हे समजून घेतलं पाहिजे, तुमच्या मनाविरुद्ध होऊच शकत नाही. आणि जर कोणी मनाविरुद्ध केलं तर माझं 10 लाखाचं बक्षीस आहे. हे मी सगळ्या चॅनललाही बोलतोय, आताही तुमच्या समोर बोलतोय. तुमची जर इच्छा नसेल तर संमोहित तुम्हाला कोणीच करू शकत नाही. काही ठिकाणी गुंगीची औषधं वगैरे वापरून त्याचा यूज केला जातो, पण त्याला हिप्नॉटिझम म्हणत नाही. म्हणजे आम्ही बघतो ना की बऱ्याचशा मूवीज मध्ये किंवा न्यूज मध्ये की ह्या माणसाने हिप्नोटाईज करून ह्या मुलीला प्रेमात ओढलं किंवा असं केलं तसं केलं, तर काय ते शक्य आहे का? तसं तर आतापर्यंत माझा जो 20-25 वर्षाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये मी सांगेल की जर त्या मुलीची इच्छा असेल तर मला एखाद्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढायचंय, ठीक आहे, मी त्यावेळेस हिप्नोटाईज जे प्रोग्रामिंग आहे त्याचा वापर करेल आणि ती माझ्या प्रेमाच्या जाळ्यात येईल, असं शक्य नाहीये. कारण मी तेच सांगतोय की तुमच्या इच्छेविरुद्ध होतच नाहीये. मग तसं जर असतं तर मग हे खून माऱ्या हे सोपं झालं असतं. हिप्नॉटिझम करून त्याला सांगितलं असतं की याला असं असं कर, हा मला त्रास देतोय, असंही झालं असतं. पण असं कधीच घडू शकत नाही, कारण हिप्नॉटिझम हे तुमच्या इच्छेविरुद्ध होऊ शकत नाही. शेवटी आपण तिथंच ते अजून कुठे सिद्ध झालेलं नाही. सगळ्यात महत्वाचं सिद्ध झालेलं नाही. जर सिद्ध झालं असेल तर मला घेऊन या माझ्याकडे, मी 10 लाखाचं बक्षीस जाहीरच केलेलं आहे. बरं, ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना थोडंसं बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आहेत. आता एकच उदाहरण आपण घेतलं की मूव्हीज आणि चोरीचं, पण धर्मांतरणाचा मुद्दा भारतामध्ये फार वेगानं वाढतोय. म्हणजे बऱ्याचशा धार्मिक ह्याच्यामध्ये बघतोय की कोणीतरी तुमच्या मनातलं ओळखतंय, काहीतरी चिठ्ठीवर लिहून देत आहे. बऱ्याचशा ठिकाणी असं काहीतरी व्यक्ती असं केलं की लोक डान्स करतायत, खाली पडतायत. अशा केसेस बघितल्यात की स्ट्रेचरवरून आलेला माणूस उठून उभा राहतोय असं काही केल्यावर. हे पण हिप्नोटिझम आहे? नाही, ही अंतर्मनाची ताकद आहे. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जसं सांगितलं की स्टेजवर आले, खाली पडले लोक, उठून उभे राहिले, कुठेतरी देवाच्या नावाखाली ती श्रद्धा असते त्याच्यामध्ये, है ना. जसं की एखादं गाव असतं आणि त्या गावामध्ये एक दगड असतो, त्या दगडाला शेंदूर लावलेला असतो, त्याला देव म्हणतात. हळूहळू लोक तिथं हार, फुलं, नारळ चालू करतात. हळूहळू ते देवस्थान मोठं होत जातं. मग लोकांचे नवस तिथे फेडले जातात सगळे. मग ते इतकं मोठं देवस्थान होतं की हजारो लाखो लोक तिथे येतात. मग मला सांगा की सगळ्यांचेच नवस पूर्ण होत असतील का तिथे? नाही. ज्याची श्रद्धा आहे त्याची, म्हणजे याला प्री कंडिशनिंग आपण म्हणू शकतो. हिप्नॉटिझम मध्ये आपण कळत न कळत ज्या काही गोष्टी पाहतो की स्टेजवर आले, पडले, ते ह्यांना प्री कंडिशनिंग केलेलं असतं. त्यांनी आधी काहीतरी हे पाहिलेलं असतं की त्यांना दाखवलं जातं की त्यांना असे ट्रेनिंग पण दिले जातात की असा हात केला की तुम्ही खाली पडायचं. पण हे पाहिल्यानंतर यालाच प्री कंडिशनिंग म्हणतात. आणि हे प्री कंडिशनिंग झाल्यानंतर ज्यावेळेस इतर लोक येतात तर त्यांच्या डोक्यात काय, इथे हात ठेवला की मी खाली पडणार का? कारण त्यांची श्रद्धा बरोबर असते. कारण जिथे श्रद्धा असते तिथेच अंधश्रद्धेचा उगम होतो. आणि ही श्रद्धा की अंधश्रद्धा हे फार महत्त्वाचं आहे. हिप्नॉटिझम हे वैज्ञानिक शास्त्र आहे. याच्यामध्ये ह्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांनी तयार केला आहे. जसं की आपण पाहिलं की जिभेतून काही सुया मोठमोठ्या घालायच्या किंवा पाठीला हुक्स लावायचे आणि पडायचे. ही सगळी अंतर्मनाची ताकद आहे. जसं मी मगाशी सांगितलं की एखादी स्त्री ज्यावेळेस 90 दिवस काय करते, ती स्वतःचं प्रोग्रामिंग करते. माझं हे बाळ आहे, त्याच्यासाठी मी हे केलं पाहिजे. तिने आधीच ते बाळ पाहिलेलं आहे. म्हणजे यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन पण म्हणूयात. तिने आधीच ते बाळ पाहिलं, त्याच्यावर संस्कार काय करायचे, मुलगा झाले तर काय करायचं, काय नाव ठेवायचं, मुलगी झाली तर काय नाव ठेवायचं, हे रात्रंदिवस तिने ते स्वतःचं प्रोग्रामिंग केलेलं असतं. आणि याच्यानं 9 महिन्यानंतर तर त्या गोष्टी तिला ज्यावेळेस ते बाळ पाहते त्यावेळेस त्या वेदना तिला जाणवत नाही तेवढ्या. आणि पूर्वी जर पाहिलं तर हे सीझर वगैरे काय नव्हतं. हे आता ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत, है ना. मला एक सांगा की समोर हजारो लोक बसलेत, मी इथं बसलोय आणि मी कुणातरी डायरेक्ट ओळखतोय की सांगतोय की हा व्यक्ती
पांढऱ्या शर्टवाला आहे किंवा ह्याच्यावर टोपी आहे अशा या कलरची, राईट. हे कसं शक्य होतं? तुम्ही करू शकता का आता? नाही, मी नाही, देव सुद्धा काय हे करू शकत नाही. ते कसं ओळखतात मग? हे कळत न कळत काही खूप चांगल्या फ्रिक्वेन्सीचे कॅमेरेज तिथे यूज केलेले असतात. किंवा आता जर काही तुम्ही जर पॉडकास्ट पाहिले तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे सुहानी शहा सारख्या लोकांनी बऱ्याचशा ह्या गोष्टी एक्सपोज केलेल्या आहेत. पण लोकांना ते पाहायचंच नाहीये. लोकांना ते पाहायचंच नाही. लोकांचं काय की लोकांची कुठं श्रद्धा आडवी येते? हा, बिन श्रद्धाच आडवी येते. जसं की मगाशी मी सांगितलं की एखाद्या देवाला जर तुम्ही श्रद्धा असेल तरच तो पावणार आहे, तो सगळ्यांना पावणार नाही. पण इथे कुठेतरी ज्या पद्धतीने लोकांनी म्हणजे त्या श्रद्धेने हे केलेलं असतं, त्याच्यामुळे ते म्हणून तर अंधभक्त म्हणतात. ह्या लोकांना अंधभक्तच म्हणा, दुसरं काय म्हणायचं. हा, श्रद्धा असणं हे कधीही चांगलं. माझी देवावर श्रद्धा आहे, बरोबर, हा, परंतु अंधश्रद्धा नसावी. करणी वगैरे खरं असतं का सर? हे करणी केली असं म्हणतात. माझा अनुभव आहे की माझ्याकडे अशा बऱ्याचशा केसेस आलेल्या आहेत. एक त्यातली एक केस आहे, जसे एक 2-3 महिन्यापूर्वी चालली होती. बरं. एक जोडपं होतं, लिंगायत ब्राह्मण होतं. बरं. त्या मुलाचं लग्न झालं होतं, बाळही झालं होतं. पण तिला ते बाळ हातात घेण्याची भीती वाटत होती. ती त्या बाळाला, माझ्याकडून त्या बाळाला काहीतरी होईल, ते मरेल माझ्याकडनं, असं तिला वाटायला लागलं. हे का, हे तिलाही कळत नव्हतं. शेवटी तिने त्या बाळाला दूर ठेवायला सांगितलं. म्हणजे त्याचा आवाजही मला नको, माझ्यामुळे त्याला स्वतःच्या बाळाला. बरं. आणि नंतर ती रात्रीत उठायला लागली. मला कच्चं चिकन हवंय, मला खायचंय, मला सगळं केस बिस सोडायची, गळ्यातलं मंगळसूत्र नवऱ्याच्या अंगावर फेकायचे आणि म्हणायचं मी तुला मोकळं केलं. आणि काही काला, म्हणजे हे बराच काळ चाललं. त्यांच्या सासऱ्यांना ते समजलं की हे असं असं आपल्या घरामध्ये घडतंय. तर त्यांनी माझा कुठे टीव्हीला प्रोग्राम पाहिला होता आणि आपल्या कात्रजमध्ये जे जवळच आहे ते राहण्यासाठी त्यांनी डायरेक्ट माझ्याकडे घेऊन आलंय. ती म्हणजे त्यांनी ज्यावेळेस मला सांगितलं त्यावेळेस मलाही कुठेतरी असं वाटलं की हे कसं शक्य आहे. बरं, ती रात्री उठून म्हणायची मला तळ्याकडे जायचंय, मला तिथं कोणीतरी बोलवतंय, नावं बिवं घ्यायची, इथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्या सगळ्यांना खरं वाटायचं की अरे तिथपार नावं घेते, म्हणजे काहीतरी इथं घडलेलं आहे जे कुणालाच माहित नाही, ही नावं कशी घेते. ज्यावेळेस ते माझ्याकडे आले, त्या मुलीने त्या बाळाला माझ्याकडे आले त्यावेळेस साधारण 24 दिवस झाले होते. 23 दिवसापर्यंत त्या बाळाला दूध सुद्धा पाजलं नव्हतं. म्हणजे एवढी भयानक कंडिशन. सगळे तिची आई, भाऊ, सगळे माझ्याकडे आले. तिला काउन्सिलिंगमध्ये घेतलं. काउन्सिलिंगमध्ये आल्यानंतर काही मॉडेलिटीज आहेत हिप्नॉटिझम सोडून, तर मी त्याचा पहिला तिथे यूज करतो की माइंड रिलॅक्स कसं करायचं. ज्यावेळेस पेशंट तुमच्याकडे क्लायंट येतो त्यावेळेस त्याला नाही, पेशंट म्हणत नाही मी कधीच, सब्जेक्ट म्हणतो. ओके, सब्जेक्ट आहे, हे पेशंट कधीच नसतात. आणि ज्यावेळेस ते आतमध्ये आले, काउन्सिलिंग केल्यानंतर बऱ्यापैकी मॉडेलिटीज मी वापरल्या. याला TFT म्हणूयात आपण, थॉट्स फील्ड थेरपी. ही साधारण 5 ते 7 मिनिटामध्ये होते. ती एक राऊंड झाला आणि दुसऱ्या राऊंडला तिला बाळाचा रडण्याचा आवाज आला. ती पटकन उठून इतकी जोरात पळत गेली आणि तिथे गेल्यानंतर तिने बाळाला घेतलं आणि त्याला पहिल्यांदा पाजलं 24व्या दिवशी. अक्षरशः 7 मिनिटात झालं ते. 7 मिनिटात असं काय केलं सर तुम्ही? त्या 7 मिनिटात काय दिलं त्या महिलेला? तुम्ही कुठली मेडिसिन दिली, काय केलं? काही नाही, मेडिसिन वगैरे काहीच नाही. मी सांगितलं ना, काही मॉडेलिटीज आहेत वेगवेगळ्या प्रकारे की ज्याचा आपण तिथं यूज करतो. कोणी म्हणजे कधी EFT वापरतो, कधी TFT वापरतो. ज्यावेळेस मी TFT वापरलं तर तिच्या ज्या इमोशन्स आहेत त्या मी बाहेर काढल्या आणि त्या इमोशन्स 5 ते 7 मिनिटामध्ये बाहेर निघतात. कारण लोकांना आता फास्ट जमाना आला ना, 5G 7G मध्ये स्विगी 20 मिनिटात, ब्लिंकिट 10 मिनिटात, मॅगी 2 मिनिटात, है ना. आता मग मलाही कुठेतरी स्वतःला चेंज करावं लागलं. आणि त्या 7 मिनिटामध्ये म्हणजे अजूनही जर डिप्रेशनचा जर कोणी कितीही डिप्रेशन मधला व्यक्ती असू देत, माझ्या समोर आहे ना, 7 मिनिटाच्या आत मी त्याला पूर्णपणे बाहेर काढतो. हे शक्य आहे? हे शक्य आहे म्हणजे रोजच चालू आहे. हा, पण याची माहिती, जाणीव किंवा समाजात जी काय निगेटिव्हिटी गेली तो पण म्हणजे लोक पोहोचू शकत नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. काय की बऱ्याच ह्याच्या आता तुम्ही आपण करणीच्याच विषयावर बोलत होतो, पण असे बरेच लोक बघतोय की आम्हाला पण बघताना वाटतं अरे खरंच आहे का, की अशा घटना आम्ही आजूबाजूला बघितल्यात की कोणीतरी जोराने रडतोय रात्री अपरात्री. पण हे तुम्हाला वाटतं का सर,
हे होतच असेल. मला सांगा, जर ही जी घटना आहे हेच जर त्याच्या सासऱ्यांनी किंवा घरातल्यांनी जर देवदेव करत बसले असते किंवा कुठे बाबा बुवाच्या पाठीमागे लागले असते तर काय झालं असतं? तेच म्हणजे त्या मुलीचं आयुष्य बर्बाद झालं असतं. म्हणजे असे कुटुंब वाचलेले आहेत. अशा भरपूर किस्से आहेत की असल्या गोष्टींमध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य घालवलंय. आणि जर सायंटिफिक पद्धतीने जर सांगायचं म्हटलं तर याच्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो? समजा एखादा मुलगा ज्याला गेल्या 10 वर्षापासून 2 समस्या आहेत, एक पोटदुखीची आणि दुसरं लक्षात राहत नाही स्मरणशक्तीची. त्यांनी सगळं केलं, सगळं हॉस्पिटल केले, सगळे दवाखाने केले, पूजा अर्चना प्रार्थना गंडे दोरे सगळं करून झालं, तरी तो त्यातून बाहेर नाही. मग एक शेवटचा पर्याय म्हणून ते माझ्याकडे आले होते. आता जर त्या मुलाला जर मी इथं उभं केलं आणि त्याला जर मी सूचना द्यायचं ठरवलं तर मी अफर्मेशन त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेल्या पाहिजे. माझ्या बाबतीत करू शकाल तुम्ही? आता सांगतो. पहिल्यांदा हे क्लिअर झालं की लगेच मग त्याला जर माझ्या सूचना त्याच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये पाठवायच्या. आता मी त्याला सूचना काय देईल? तुझी पोटदुखी कमी कमी होत चालली आहे, तुझी डायजेशन सिस्टम चांगली होत चालली आहे, तुझी मेमरी चांगली वाढत चालली आहे, तुला वेळच्या वेळी जे ते त्या ठिकाणी तुला सगळं काही आठवत आहे, हे सगळं मी सूचना देणार. आता त्याचा बाह्यमन काय विचार करेल? गेली कित्येक वर्ष मी एवढे हॉस्पिटल केले, मोठे मोठे डॉक्टर केले, पूजा अर्चना प्रार्थना गंडे दोरे सगळं करून झालं, 10-15 लाख 20 लाख रुपये घालवलेत, तरीही मला फायदा नाही. आता हे तर डॉक्टर नुसते बोलतायत. अशा बोलण्याने जर एवढे मोठे मोठे आजार बरे झाले असते तर एवढ्या मोठ्या मोठ्या दवाखान्याची काय गरज होती? काय पण सांगतायत हे डॉक्टर. असा त्या व्यक्तीचा बाह्यमन काय करेल? विचार करेल आणि माझ्या सूचना फेटाळून लावेल. त्यासाठी मला काय करावं लागेल? तुमच्या कॉन्शियस माइंडला, तुमच्या बाह्यमनाला काही शास्त्रोक्त पद्धतीने सूचना देऊन त्याला फ्रीज केलं जातं, त्याला थोडंसं गुंगीत नेलं जातं आणि त्याच्यानंतर तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा कंट्रोल तो घेतला जातो. गुंगीत नेण्यासाठी? गुंगीत म्हणजे पूर्ण झोप नाही, गुंगी म्हणतोय मी. म्हणजे अल्फा अवस्था असते संमोहनामध्ये. अल्फा अवस्था ही सगळ्यात चांगली अवस्था, म्हणजे अर्धवट झोपण्याची अवस्था. ही आपल्याला 2दा येतेच. आपण 2दा हिप्नॉटिझम मध्ये रोज जातोच, कधी रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर. मी आज म्हणजे समाजात बघत असताना कुठे ट्रॅव्हल करतोय बसमध्ये मला दिसतं की 1 मिनट में आपकी समस्या दूर हो जाएगी, आपका प्रेम संबंध हो, प्रेम मतलब प्रॉपर्टी का मैटर हो, ये हो वो हो, बंगाली बाबा लिखा होता है, आप 1 मिनट कॉल करिए मैं आपका प्रॉब्लेम सॉल्व करूंगा. हे खरं होतं का बरं? तुम्ही आतापर्यंत अशा ठिकाणी किती वेळा कॉल केलाय? मी एकदाही केलं. का? ह्याचं कारण पहिलं महत्वाचं आहे. बऱ्याचदा ज्या गोष्टींमध्ये लोक अडकलेले असतात किंवा मुलं मुली की प्रेमसंबंधात किंवा त्यांचं ब्रेकअप झालेले असतात आणि एन्झायटीमध्ये आलेले असतात, त्यांना हे उपाय सापडत नाहीत. म्हणजे समजून घेणं किंवा आपण याच्यातून कसं बाहेर पडायचं हे त्यांना समजत नसतं. तर कुठेतरी त्यांना तिथे ती आशा दिसते आणि त्या ठिकाणी ते कॉल करतात. आता तुम्ही एक एन्झायटीचा हा उल्लेख केला, तर एन्झायटी म्हणजे नेमकं काय बरं? एन्झायटी म्हणजे कळत न कळत आलेली तुमच्या भीती. म्हणजे पार्टनर सोडून गेलाय, ब्रेकअप झालाय, काहीतरी आपल्याकडून चुकलंय, एखादी गिल्ट असेल मनामध्ये जे कुठे बोलता येत नाही, सांगता येत नाही, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि ही जी काही एन्झायटी येते, एन्झायटी म्हणजे काय की तुम्हाला सतत त्या गोष्टीची भीती वाटत राहणं. म्हणजे भास होतो का एन्झायटी मध्ये? भास नाही, सतत भीती वाटते. आता समजा कुणाचे पैसे चोरी गेले आणि त्याला लांब जायचंय आणि खिशात काहीच नाही, त्याची अवस्था काय होईल मला सांगा बरं? कारण त्याचं इथे कोणीच नाहीये, ना मोबाईल नाही, काय नाही, सगळं चोरीला झालं. तर काय होईल? तर त्याला सुचणार नाही, काहीच कळणार नाही काय करावं, कारण त्याला त्याच्या घरी पोहोचायचं असतं किंवा त्याचं घर खूप दूर असतं. पण त्यावेळेस त्याची जी अवस्था आहे, मनाची अवस्था, यालाच आपण एन्झायटी म्हणूयात किंवा भीती म्हणूयात. तो व्यक्ती बसलाय असं, पण त्याच्या डोक्यामध्ये ते सतत विचार असतात की माझं असं होईल, माझं तसं होईल. ह्यालाच एन्झायटी आपण असं नाही, असं होईल तसं होईल म्हणण्यापेक्षा तो एकाच विचारांमध्ये बराच काळ राहतो. एकच विचार, एक्झामची भीती,
त्यावेळेस एन्झायटी म्हणजे मला होईल का नाही, मला ते लक्षात राहील का नाही, मला त्यावेळेस आठवल की नाही, किंवा मग हे होणं, ताप येणं, थंडी येणं, तर ह्या सगळ्या गोष्टी, ब्लॅकआउट होणं पूर्ण एक्झामच्या वेळेस, तर ह्या सगळ्या गोष्टी यालाच तर आपण एन्झायटी म्हणतो. किंवा काही लोकांना भविष्याची भीती असते, किंवा आपल्या मुलांचं कसं होईल, मी हे जे काही लोन्स काढलेत ते मी फेडू शकतो की नाही, ही जी काही एन्झायटी आहे आणि ही बराच काळ टिकून राहते. हा, तर ह्या गोष्टी ज्या आहेत, एन्झायटी म्हणा, भीती म्हणा, ह्या सगळ्या इमोशन्स आहेत. गिल्ट आहे, लॅक आहे, तर ह्या सगळ्या चिडचिड आहे, राग आहे, सगळ्या इमोशन्स आहेत. आणि ह्या सगळ्या इमोशन्स व्हॅलिड आहेत. कारण जर भीती नाहीये तुम्हाला, एखादी गाडी येते समोरून आणि तुम्ही उभं राहिलात, मला भीती नाही, म्हणजे प्रत्येक इमोशन्स व्हॅलिड आहेत. पण हे कधीपर्यंत, जोपर्यंत ते फ्लो होतंय तोपर्यंत. भीती आली पाहिजे आणि गेली पाहिजे. ती जर मुक्कामी थांबले तर मग प्रॉब्लेम, तेव्हा त्याला आपण एन्झायटी म्हणू शकतो. कारण त्यातून त्यांना बाहेर पडता येत नाही. एन्झायटीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागतं? एन्झायटीतून बाहेर पडण्यासाठी लोक बऱ्याचदा सायकॅट्रिस्टचा आधार घेतात, किंवा काही लोकांना माहीत नसतं की हे नेमकं कशामुळे होतंय, त्यातून बाहेर पडता येत नाही. मग देव, धर्म, पूजा, अर्चना ह्या सगळ्या गोष्टींकडे लोक वळायला सुरुवात होतात. आणि मग काय, बाबा बुवा तर मग सोकलेलेच आहेत याच्यामध्ये. मी पाहतो लाखो रुपये लोक या अशा ठिकाणी घालवतात, परंतु तो जो प्रॉब्लेम आहे त्याच्यात अंतर्मनातून, सबकॉन्शियस माइंडमधून आलेला आहे. कारण विचार हे येतातच आहेत प्रत्येकाला, पण त्याच्याबरोबर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इमोशन्स आहेत. आणि ज्यावेळेस इमोशन्स लागतात तेव्हा त्या गोष्टी आपल्या तशा घडायला सुरुवात होते. म्हणजे जसं की तुम्ही जर काल संध्याकाळी काय जेवलात किंवा परवा संध्याकाळी काय जेवलात हे तुम्ही सांगू शकत नाही. हां, पण तुम्ही 10 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुमचं लग्न झालं त्यावेळेस तुमच्या तिथे काय काय जेवण होतं त्या लग्नात हे तुम्ही सहज सांगू शकता. किंवा तुमचा मागच्या वर्षीचा बर्थडे त्यावेळेस तुम्ही कसा एन्जॉय केला हे सगळं सांगू शकता. कारण त्या इमोशन्स तुमच्या बरोबर होत्या. नाहीतर आपण 8 दिवसापूर्वी काय जेवलो होतं हे सुद्धा आपल्याला आठवत नाही. आणि ह्या इमोशन्स कंट्रोल करण्यासाठी आपण हिप्नॉटिझमचा वापर करतो. बरं, आता आपण उल्लेख केला की बाबा, बुवा आणि बाकीचे सोकॉल्ड जे लोक आहेत, हिप्नॉटिझम आणि ब्लॅक मॅजिक, काळी जादूटोना असं म्हणतो. आज मी बऱ्याच ह्याच्यामध्ये की लिंबू, मिरची हे कोणाच्या तर घराच्या बाहेर टाकलेलं असतं, म्हणजे त्याचा काहीतरी त्याच्यावर जादूटोना करण्याचा प्रयोग करत असतात. तुम्ही जादूटोना मानता? मी तरी नाही मानत, कारण मी परखड बोलणार आहे. कारण माझ्याकडे अशी लोक येऊन गेले की ज्यांनी करणी केली आहे, किंवा बाबा बुवा ज्या पद्धतीने लोकांना बाहेर काढतात, मोठमोठ्या प्रॉब्लेम मधून त्यांना बाहेर काढतात, ती लोक तुमच्या ज्यावेळेस येतात ते कुणाला तरी घेऊन आलेले असतात. एखादा नातेवाईक म्हणा, जवळचा व्यक्ती म्हणा, त्यांना माहिती आहे की हिप्नोथेरपीने याच्यातून बाहेर पडता येईल. पण आपण जे काय करतोय त्यातून बाहेर पडणं अशक्य आहे. एक मिनिट, करणी म्हणजे काय बरं सर? ह्याच्यात थोडस डेप्थ मध्ये आम्ही ऐकलंय की करणी ती विद्या धारण करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच अशा क्रिटिकल गोष्टी असतात त्या करून तुम्हाला ते करावं लागतं. इव्हन तुम्हाला पूर्ण नग्न अवस्थेत आंघोळ करून रात्री 12 वाजता कुठेतरी ह्या गोष्टी करायच्या असतात. ह्या खऱ्या आहेत? तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे जे काही करावं लागतं, जे काही केलंय ते अशा लोकांना मी ज्यावेळेस माझ्याकडे येतात त्यावेळेस मी सांगतो की हे तुम्ही माझ्यावर करा, फक्त मला खायला देऊ नका. काय हा एवढं जरी सांगितलं, काय करायचं ते करा. पण आजपर्यंत कोणीच काय करू शकलं नाही. हा चॅलेंज आणि विचारलं सुद्धा. ज्यावेळेस विचारलं माझ्यावर का होऊ शकत नाही, त्यांचं एवढंच उत्तर आलं, सर तुम्ही पॉझिटिव्ह आहात, तुमच्यावर होऊ शकत नाही. म्हणजे तुमच्या इमोशन्स ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि जिथे इमोशन्स असतील त्या सुद्धा व्हॅलिड आहेत. जर त्या इमोशन्स टिकून राहिल्या, बघा कुणीतरी माझ्यावर काहीतरी केलंय किंवा मला काही सुचत नाहीये, सतत निगेटिव्ह विचार येत आहेत, असं करून सुद्धा लोकांना असं वाटायला सुरुवात होती की माझ्यावर कुणीतरी करणी केलीये, कुणी लिंबू मारलाय, कुणी काय केलंय, कुणी बाहुली ठेवली, बघा माझ्या दारामध्ये कुणीतरी बाहुली, हळद कुंकू, अंड, लिंबू ठेवलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे हे जे काही चाललंय आता समाजामध्ये, याच्यामध्ये फक्त हे भीतीचं, म्हणजे भीती घालून सरळ सरळ लुटलं जाते आपल्या समाजावर आणि त्याला आपला समाज बळी पडतोय. म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आता ज्यांचा खून झाला, जे अंधश्रद्धेवर काम करत होते, नरेंद्र दाभोळकरचे, तर खून का झाला? मग ह्यांना जर
अंधश्रद्धावाल्यांनी जर त्यांचा वाईटच शेवटी तिथूनच काहीतरी घडलं असेल, कारण ते अंधश्रद्धेवरच बोलत होते. मग त्यांना ही वेळ का आली खून करण्यासाठी? म्हणजे त्या गोष्टी दाभोळकरांनी तर पूर्णपणे हे केलेल्या आहेत, म्हणजे त्यांनी क्लिअर केलेल्या आहेत की दाखवा, ते म्हणतात ना दूध का दूध और पाणी का पाणी. ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी हिप्नोटिझम कसं वर्क करतं आणि तुम्ही असं नेमकं काय जादू करता? बरं, मी परत त्या ह्याच्यावर येतोय की तुम्ही अशी काय जादू आहे हिप्नोटिझम मध्ये की त्यातून सगळ्या गोष्टीतून तुम्हाला बाहेर काढते? तुम्हाला जे काही तुमच्या ह्याच्यामध्ये आहे, तुम्हाला वाटतंय तुम्हाला एन्झायटी आहे, तुम्हाला तुमच्यावर कोणीतरी काहीतरी प्रयोग केलेत, तर हिप्नोटिझम मुळे हे शक्य होतं की सगळं एकदम परफेक्ट मी होऊन बाहेर पडेल? लहानपणापासून आतापर्यंत जे काय आपण पाहिलं, शिकलोत, अनुभवलं, त्यातून आपल्या समजुती तयार झाल्या. बरोबर. ह्या समजुती एक तर माणसाला मेंटली स्ट्रॉंग करतात किंवा स्ट्रॉंगली मेंटल करतात. आपण काय झालं ते आपण ठरवायचं. म्हणजे ह्या समजुती जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये बदल होणं अशक्य आहे. जसं की कुछ पाने के लिए कुछ करना पडता है, खोना नाही पडता. आपलं चुकीचं प्रोग्रामिंग झालं लहानपणापासून. अंथरून पाहून पाय पसरावे. म्हणजे असं कोणी शिकवलं नाही की बाबा एवढं कमव की अंथरूणच मोठं घ्या. हे कोणी शिकवलं नाही. बरोबर. दुःख के आगे सुख है, सॉरी डर के आगे जीत है. डर के आगे दुःख आहे, जितबीत काय नसतं. म्हणजे लहानपणी जर आपण पाहिलं, आपल्या घरी पाहुणे यायचे. आठवा तुमच्या घरात आई वडील असायचे. बरोबर. आणि आपल्या घरी पाहुणे यायचे. पाहुणे आल्यानंतर त्यांना कब्बशी शोकेश मधून बाहेर निघायचे आणि आपल्याला फुटलेला कप पण चालायचा. खरंय. म्हणजे हे जे प्रोग्रामिंग आहे, नसलं तरी लोक अजूनही आपण कळत न कळत तेच संस्कार आपल्यामध्ये अजूनही आहेत. आपल्याला 5,000चा शर्ट आवडतो पण आपण घेत नाही. लगेच पुढचे विचार येतात, नाही का, माझ्या मुलाला हे करता येईल, फी भरता येईल, हे करता येईल, ते करता येईल. म्हणजे ज्यावेळेस माणूस घराच्या बाहेर पडतो ना सकाळी सकाळी, तर त्याला असं कोणी विचारत नाही तुझे बंगले किती आहेत, तुमच्या गाड्या किती आहेत, तुमची प्रॉपर्टी किती आहे, तुमचा बँक बॅलन्स किती, हे कोणीच विचारत नाही. विचारतात काय, तुम्ही कसे आहात. मग जे विचारलं जात आहे त्यावर इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे का विचारलं जात नाही त्यावर इन्व्हेस्टमेंट करणं? विचारलं जात आपण कशावर करतोय? विचारलं जात नाही. का? कारण आई वडिलांकडनं हे प्रोग्रामिंग आपलं आलेलं आहे. ह्या समजुती जोपर्यंत बदलत नाहीत. तुम्ही कशा पद्धतीने समजुती बदलता बरं सर? ह्या समजुती बदलण्यासाठी आपण हिप्नॉटिझमचाच वापर करतो. कारण हिप्नॉटिझम मध्ये बऱ्याचदा आपण स्टेज शो मध्ये पाहिलेलं असतं की केळ म्हणून कारलं खाऊ घातलं जातं, मोतीचूर लाडू म्हणून कांदे खाऊ घालतात. म्हणजे जर चव बदलता येते हिप्नॉटिझम मध्ये, तर इमोशन सुद्धा बदलता येतात. म्हणजे बऱ्याचदा जे अल्कोहोल ड्रिंक वगैरे करतात, सिगरेट पितात, तर त्यांना जर त्याच्याबद्दल जर घृणा निर्माण केली, त्यांच्या सबकॉन्शियस माइंडला जर प्रोग्रामिंग केलं, तर ते त्यापासून सुद्धा दूर झालेले असे हजारो व्यक्ती माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे असे पर्टिक्युलर एखादी केस सांगू शकाल की जो व्यक्ती खूप दारू पितो, ठीक आहे, तो त्याच्यामुळे त्याचं कुटुंब झालं, त्याची बायको गेली, त्याची मुलं त्याच्यापासून तोडली गेली, पण अशा व्यक्तीला तुम्ही बाहेर काढले? अशी कुठली एखादी केस आहे तुमच्या आतापर्यंतच्या सब्जेक्ट? असा कुठला एखादा सब्जेक्ट आहे तुमचा? मी सुरुवातीला सांगितलं होतं, जोपर्यंत त्या व्यक्तीची इच्छा होत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाही. त्याची इच्छा होणं गरजेचं आहे की मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. त्याची जर 1% जर इच्छा असेल तर 100 वर कसे न्यायचे ते माझं काम. पण ती 1% इच्छा होणार, त्याला जर तेच जर आवडतंय. आज बघा, आळस हा माणसाचा मित्र आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण शत्रू म्हणतो. आपण शत्रू म्हणतो. म्हणजे हे जे काही कळत न कळत जे काही प्रोग्राम आहे हे कशामुळे झालंय, तर त्या विषयावर येऊ. कारण माझ्याकडे जे काही क्लायंट येतात, 99.99% जे काही क्लायंट येतात हे फक्त फोनच्या ॲडिक्शनमुळे आलेले असतात. कारण मला काहीतरी होतंय, मला काहीतरी होईल, मला करणे केली, हे केले, तर ते सगळं ते सर्च करून माझ्याकडे आलेले असतात. आणि ज्यावेळेस आपण जे विचार करत असतो तेच पाहत असतो. कळत न कळत मोबाईल आपला अल्गोरिदम त्याने सेट केलेला आहे. एआयने आता तो अल्गोरिदम सेट केला आणि त्याचा परिणाम जो काही त्यांच्यावर होतोय, तर ते 24 तास तेच पाहत राहणार. एखाद्याला समजा अटॅकची भीती वाटते, तो तेच पाहत राहणार. एखाद्याला उंचीची भीती वाटते, एखाद्याला पाण्याची भीती वाटते. असे बरेचसे किस्से आहेत. सगळ्या प्रकारचे लोक आपल्याकडे येत असतात. आता सध्या मोबाईलचा वापर खूप वाढतोय. सगळ्यात जास्त आपला वेळ कुठे जातो तर स्क्रीनवर जातो. स्क्रीन टाईप असेल, बाकी सगळे सोशल मीडिया आपण वापरतो.
याच्यामुळं काय की ते एक ऍडिक्शन होत चाललेलं आहे. सोशल मीडिया ऍडिक्शन आहे, Addiction. मोबाईलचं एक ऍडिक्शन आहे. Right. त्यातून बाहेर पडता येतं. नक्कीच बाहेर पडता येईल, पण त्याची मनाची तयारी पाहिजे. मनाची तयारी असणं गरजेचं आहे, किंवा आपण किती वेळ तो मोबाईल यूज केला पाहिजे. म्हणजे हा रिसर्च सांगतो की 1.5-2 तासापेक्षा जास्त ज्याचा स्क्रीन टाइम आहे तो ऍडिक्टेड आहे. मग मला सांगा, आज कुणाचा 1.5-2 तासापेक्षा सगळ्यांचं जास्त चालू, म्हणजे सगळे मॅक्झिमम लोक ऍडिक्टेड काम सगळं त्याच्यावरच चाललंय आता. चाललंय. म्हणजे हे ऍडिक्शन हे प्रत्येकालाच आहे. हा, पण त्यातून बाहेर यावंसं वाटणं हे पण महत्वाचं आहे, कारण यातून कुणाला बाहेर पडण्याची इच्छाच होत नाही महत्वाची. हा, इच्छा असेल तर आपण त्या गोष्टी आपण सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करून त्यातून सुद्धा आपण सहज बाहेर पडू शकतो, पण तुमची इच्छा असणं गरजेचं आहे. आज बऱ्याचशा केसेस आपण बघतोय की अडल्ट कंटेंट बघण्याचं प्रमाण खूप वाढलंय. ठीक आहे, असे मागे सर्वे पण आले होते की अडल्ट कंटेंट फार बघतो आणि त्याला तेच त्याच्या डोक्यात, तुम्ही जसं सांगितलं की आपल्याला ज्या गोष्टी अल्गोरिदम जसं सेट झालंय तेच अल्गोरिदम त्याच्या डोक्यात सेट झालेला आहे. आणि तो कायम त्याच गोष्टीचा विचार करतो आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा तो परिणाम पडत असतो. अशा काही केसेस तुमच्याकडे आल्या? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही ज्ञानेश्वरजी. माझ्याकडे एक मुलगा आला होता, आई वडील सगळे घेऊन आले होते. तर साधारण 10वी-12वी ही साधारण 8-10 वर्षापूर्वीची घटना आहे. तर साधारण 10वी-12वी झाला आणि त्याच्यानंतर तो घरात राहायला लागला एकटा. त्याच्यानंतर तो एकटा का राहतो हे कुणालाच कळत नव्हतं. त्याला कुणाला भेटायची इच्छा होत नव्हती, ना आईला, ना वडिलांना, ना भावाला, कुणालाच भेटण्याची इच्छा नव्हती. कालांतराने त्याला त्या रूमचं ऍडिक्शन झालं की तो त्या रूम मध्येच राहायला लागला. मग हळूहळू त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी पूजा अर्चना जे काही त्यांनी हे केलं असेल, नवस बोलले असतील, काही दिवसांनी त्याला औषधं चालू झाली, मेडिसिन चालू झाले सायकॅट्रिस्टचे. त्याला सायकॅट्रिस्टकडे नेलं. तर ती औषधं सुद्धा काही दिवस चालली. साधारण 2.5-3 वर्ष मुलगा तो घरातून बाहेरच पडला नाही. एकदा तो माझ्याकडे, आई वडील त्याला जबरदस्ती घेऊन आले माझ्याकडे आणि त्याला सांगितलं की आज आपल्याला फक्त काउन्सिलिंग करायचं, इथे काय औषध इंजेक्शन नाही. तो आधीच घाबरलेला माझ्याकडे आला. जसं मी मगाशी सांगितलं की EFT वगैरे, EFT आणि TFT म्हणजे काय? TFT थॉट फील्ड थेरपी. काय करते? म्हणजे ह्या थॉट्सला आपण फ्री करतो, ज्या याच्यामध्ये अडकलेला असतो आपण, विचाराला फ्री करण्यासाठी. तर त्याला ती थेरपी दिली आणि त्यातून त्याला 5 ते 7 मिनिटात बाहेर काढलं आणि नंतर तो बोलायला लागला. तोपर्यंत बोलतच नव्हता. सोबत EFT पण केलं का? EFT नाही केलं, त्याला इमोशनल फ्रीडम टेक्निक. अच्छा, EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याच्यामध्ये काय होतं? हा, तर त्याच्यामध्ये तुमच्या इमोशन्सवर काम केलं जातं. जसं मगाशी मी सांगितलं 4-5 प्रकारचे आपले इमोशन्स असतात. एक तर भीती असते, एन्झायटी असते, चिडचिड असते, स्वतःत काहीतरी कमतरता आहे, एक इमोशन्स आहे, गिल्ट आहे, ट्रॉमा आहे, एखादी घटना आहे जी विसरू शकत नाही, आणि दुःख, साचलेलं दुःख. ह्या इमोशन्स ह्या बाहेर काढण्यासाठी या तंत्राचा, वेगवेगळ्या तंत्राचा, मॉडेलिटीचा आपण तिथे यूज केला. तुम्ही त्या मुलावर TFT केली 5 ते 7 मिनिटाची. पुढे त्याच्यानंतर तो बोलायला लागला. तर म्हटलं सर कुणाला सांगू नका. रडायला लागला जोर जोरात. म्हटलं बाबा रे रडू नको, शांत व्हा. ते कारण त्याच्या तो थॉट्स फ्री झाला, म्हणजे एकदम त्याला मोकळं वाटायला लागलं. रडला म्हणजे तो मोकळा झाला. नंतर सर म्हटलं कुणाला सांगू नका. नाही म्हटलं बोल. नाही म्हटलं मी 10वी झाली, चांगले मार्क्स पडले वगैरे. मग 12वी झाली, 12वीला चांगले मार्क्स पडले मला, 12वी सायन्सला साधारण 92 वगैरे पर्सेंटेज होते. तर त्याच्यानंतर म्हटलं ठीक आहे ना. नाही म्हटलं मग आईवडिलांनी मला मोबाईल घेऊन दिला. म्हटलं चांगली गोष्ट आहे. म्हटलं नंतर सर मला आहे ना पॉर्न व्हिडिओ पाहायला मी सुरुवात केली. म्हटलं ठीक आहे, ते पण नॉर्मल आहे या वयात, 17-18 वय नॉर्मलच आहे, करतातच. पॉर्न बघणं चांगलं आहे, सांगतो, बोलतो. ह्या वयात तरी म्हणजे तसं तर चांगलं नाहीच आहे. हे पाश्चिमात्य जी काही पद्धती आपल्याकडे आलेली आहे ना, आता त्यांनी ते पाहायला सुरुवात केली. नंतर त्यांनी ते एवढं तो ॲडिक्ट झाला, तर त्याला 2-3 वेळा असं झालं की स्वतःची आई फिजिकली स्वप्नामध्ये आले की संबंध आलेत. म्हणजे तेव्हापासून त्यांनी आईचं तोंड बघणं, गिल्ट आला आतमध्ये. बरं, हे कुणाला सांगता येत नाही. इतका तो म्हणजे स्वतःला त्यांनी हे गिल्टमध्ये इतका आला की तो कुठंच घराच्या बाहेर नाही, मित्र नाही, काय नाही हे होतं. आणि कुणाला सांगूही शकत नव्हता. म्हणजे अक्षरशः तो रात्री
सगळे झोपल्यानंतर किचनमध्ये जायचा, जेवण आणायचा, बेडरूममध्ये जायचा, जेवायचा, बस हेच त्याचं आयुष्य. ते गिल्ट त्याच्या मनात, ते गिल्ट मनातून ते बाहेरच पडत नव्हतं. आणि ते मला समजलं. त्याच्यानंतर त्याने पहिल्यांदा बोलला ते, तर आईवडिलांना बाहेरच ठेवलं. त्याला लगेच ट्रीटमेंट रूममध्ये घेऊन गेलो. ट्रीटमेंट रूममध्ये त्याला हिप्नोथेरपीद्वारे त्याच्या सबकॉन्शियस माइंडमधून ते गिल्ट काढलं की ह्या गोष्टी नॉर्मल आहेत हे समजलं पाहिजे. त्याला बऱ्याचशा लोकांची उदाहरणं दिली, त्याला दाखवले, लोकांचे फीडबॅक दाखवले की असे असे प्रॉब्लेम्स कसे बाहेर पडू शकतो आपण. मग त्याने ते पाहिलं, ऐकलं. त्याच्यानंतर त्याच्यातून तो बाहेर आला. म्हणजे आता जर त्याला जर फोन केला तर मध्यंतरी माझा एक महिना 1.5 महिन्यापूर्वीच कॉल झाला की त्यांनी हळूहळू त्याच्यामध्ये घरी गेल्यानंतर हळूहळू घरातून बाहेर पडू लागला. मित्र सुरू झाले त्याचे, एकमेकांना कॉल सुरू झाले. त्यानंतर परत स्टडी सुरू केला. आता त्याचं लग्न होऊन त्याला आता 2 मुलं झालेत. आता ह्याच जर गोष्टी जर त्याला मेडिसिन देत बसलं असतं किंवा देवधर्म करत बसला असतं तर त्या मुलाचं आयुष्याचं वाटोळ झालं असतं. तुम्ही चॅलेंज करताय सर ॲलोपॅथी ट्रीटमेंटला? बिलकुल नाही. मग प्रत्येक जिथं जे गरजेचं आहे ते भेटलंच पाहिजे. आता ॲलोपॅथी जिथे बघा माणसाचा शेवट ज्यावेळेस येतो त्यावेळेस देवधर्म काही नसतं. त्यावेळेस ॲलोपॅथी म्हणजे डॉक्टर असतो. डॉक्टर म्हणजेच देव असतो. हा, म्हणजे मी कायम हेच सांगतो की जमिनीवरचा जर देव जर कोण असेल तर तो डॉक्टर आहे, आणि जमिनीवरचा अमृत काय असेल तर ते हिप्नॉटिझम आहे. हिप्नॉटिझम एक वरदान. राईट, बरोबर आहे सर, की हे भयंकर आहे तुम्ही जे सांगितलं. तुम्ही आतापर्यंत तुम्हाला सर का असं का वाटलं की तुम्हाला हिप्नोटिस्ट व्हायचंय? काय प्रेरणा काय होती सर तुमची याच्यामध्ये? लहानपणापासून म्हणजे जसं की माझ्या वडिलांना लहानपणी मी पाहिलं की त्यांना काहीतरी एखादी विशिष्ट गोष्ट खाल्ल्यानंतर त्यांना त्रास व्हायचा. म्हणजे लाल लाल पूर्ण फोडी यायच्या, त्याला गांधी येणं असं म्हणायचं किंवा पित्त उसळणं आपण म्हणतो. आणि बऱ्याच वेळा ते झालं. शेवटी आईच्या एकदा लक्षात आलं की ज्या दिवशी जेवणामध्ये बटाटा असेल त्या दिवशी त्यांना तो त्रास होता. तर आईने तो बटाटा बंद केला. वडिलांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण कालांतराने आईने त्या बटाट्याच्या ऐवजी बटाटा घेतला, त्याचा किसला, त्याची भाजी बनवली डाळ टाकून, आणि वडिलांना सांगितलं ही भोपळा किसलाय त्याची भाजी आहे. त्यांनी खाल्ली, पण त्यांना त्या दिवशी काहीच झालं नाही. आईने हा बराच वेळा प्रयोग केला, मी सुद्धा पाहिला. पण ज्या दिवशी बटाटा चुकून दिला त्या दिवशी हा सगळा त्रास व्हायचा. तिथून माझी सुरुवात झाली की हा सगळा मनाचा कारभार आहे. अंतर्मन हे खूप मोठं श्रेष्ठ आहे. आणि तेव्हापासून म्हणजे 8-10 वर्षाचा होतो मी, तेव्हापासून ह्या मनावर मी काम करतो. आता किती आहे सर तुमचं वय? आता माझं 52 आहे. किती वर्षापासून काम करतो? साधारण मला 30 वर्ष झाली याच्यात मी काम करतोय. किती सब्जेक्ट, किती क्लायंट्स तुम्ही आतापर्यंत? अजूनही चालूच आहे. म्हणजे कंटिन्यू रोज माझ्या आकडा असेल कुठेतरी बॅक ऑफ द माइंड की आतापर्यंत मी या लोकांच्या जीवनात चांगला बदल घडून आणलो? बरेचसे लोक काउन्सिलिंगने सुद्धा बरे झाले. कारण काउन्सिलिंग हे करणं गरजेचं असतं त्यांना. का? कारण याच्यातून कसं बाहेर पडू शकतो हे कळायला पाहिजे. हा प्रॉब्लेम आला कसा, थांबलाय का, आणि याच्यातून कसं बाहेर पडायचं हे पहिल्यांदा समजलं पाहिजे. हे जर समजलं तर तुम्ही अगदी सहज बाहेर पडू शकता. त्याच्यासाठी एकदा तरी काउन्सिलिंगला, क्लिनिकला यावं लागतं. मी फार रागीट आहे. मला जर कुणी काय म्हणलं तर माझी फार चिडचिड होते. मला लवकर राग येतो, किंवा असं काय होतं की बाबा घरच्यांशी मी नीट बोलत नाही, फोन आला तर त्यांचा फोन टाळतो. पण बाहेर मला कुणी काय सांगितलं तर मी फार चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी वागतो, बोलतो. त्यांनी मला जर कुठलं काम सांगितलं असं मी करतो. मी बाहेरच्या बाबतीत, माझ्या बाबतीत विचार की त्यांना वाटतं हा किती चांगला पोरगा आहे. पण काय असं असतं का की राग येणं, किंवा राग म्हणजे काय बरं सर? हा फार सोपा प्रश्न विचारला तुम्ही. फार सोपं उत्तर याच्यामध्ये. मी स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून देऊ शकतो की राग हा कधीच येत नाही. राग येत नाही कधीच? हे स्टॅम्प पेपरवर लिहून प्रत्येकाला मी देऊ शकतो. कारण अशा बऱ्याचशा माझ्याकडं काउन्सिलिंगमध्ये सुद्धा लोक याच्यातून बाहेर पडलेले आहेत. एखादी व्यक्ती ज्यावेळेस येते आणि म्हणते सर मी राग मला येतो, कंट्रोल होत नाही, तर त्याला मी प्रश्न विचारतो की राग येतो का आणतो? नंतर राग येतो. मी त्याला सांगतो की राग कधीच येत नाही. का? कारण राग हा मग सगळीकडेच आला पाहिजे. पहिली गोष्ट सगळीकडेच. हा कुठे येतोय? जिथे आपला जोर चालतो तिथेच राग येतो. आणि आपला जोर कुठे चालतो? घरामध्ये. हा, मग बाहेर पण बॉस समोर पण चालला पाहिजे. तिथे बॉसने किती शिव्या दिल्या तरी चेहऱ्यावर स्माइल देऊन सॉरी म्हणून बाहेर निघतो. हीच व्यक्ती म्हणजे जर ज्याला बाहेर पडायचं आहे त्याला हे उदाहरण खूप झालं. राग तर भीक माग असं म्हणतात.
हा बरोबर आहे. कारण ह्या इमोशन्स आहेत हे लक्षात घ्या. आपल्याला कायम लक्षात घ्या की ब्रेनच्या मेमरीपेक्षा एक दुसरी मेमरी एक सगळ्यात स्ट्रॉंग आहे आणि ही फार कमी लोकांना माहिती आहे. याला आपण मसल्स मेमरी म्हणूयात. ही तुमच्या ब्रेनच्या मेमरीपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. कसं त्याला एक्सप्लेन कराल सर? मसल जसं की लहानपणी तुम्ही सायकल शिकलात, आज 10-20 वर्षांनी जरी तुम्ही सायकलवर बसला तर तुमची बॉडी ऑटोमॅटिक काम करेल. याला मसल्स मेमरी म्हणतात. समजा लहानपणी आपण स्विमिंग शिकलो, 10-20 वर्षांनी आपण टँकवर गेलो तर आपली बॉडी ऑटोमॅटिक, त्यावेळेस असा विचार येणार नाही मला येईल का नाही. आणि याच्यापेक्षा पूर्वी बघा एक पिक्चर, हिंदी मूवी आपण पाहायचो, त्या मूवीमध्ये असं दाखवायचं की एखादाच हिरोचा ऍक्सिडेंट झाला आणि एक डायलॉग फार फेमस होता, याददाश्त चली गई. परंतु तो हिरो सगळं विसरायचा, स्वतःचं नाव पण विसरायचा, हा पण ड्रायव्हिंग करणं नव्हता विसरायचा. म्हणजे ही मसल्स मेमरी. आणि ही मसल्स मेमरी रिमूव्ह करण्याचं काम आपण हिप्नोथेरपीद्वारे करू शकतो. बरं, आता आपण रागाच्या बाबतीत बोलत होतो सर. रागामुळे अनेकांचे घर सुद्धा उजळले गेलेत, म्हणजे उजळले गेलेत असं म्हणतो की संबंध खराब झालेत, नवरा बायकोचे संबंध खराब झालेत, त्यांचं घरच्याशी पटत नाही. आणि एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जे आहे, आज आपण पुण्यात बोलतोय तर देशात पुण्याचा नंबर 8वा लागतो एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स. राईट. तर हे रागामुळे होतं किंवा संबंध त्या दोन व्यक्तीच्या मध्ये व्यवस्थित असल्यामुळे होतं काय? असं काय होतं की त्यांना बाहेर विवाहबाह्य संबंधांचं प्रमाण खूप वाढतंय? हे बघा, समजून सांगण्यापेक्षा समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि हेच होत नाही. आणि जे आपण पाहतोय, मी सांगितलं ना, सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे, मोबाईल. म्हणजे कळत न कळत आपण त्या मोबाईल बरोबर ऍडिक्टेड झालोय. आणि ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे, हे पूर्वी काय होतात का ह्या गोष्टी नव्हत्या. पूर्वी काहीच नव्हत्या. पूर्वी एखाद्या मुलीकडं वर नजर करून पाहणं किंवा एखाद्या मुलीने पाहणं हे सुद्धा आपल्याला खूप मोठं काहीतरी चुकीचं केलंय असं अशा पद्धतीने आपल्याला हे वाटायचं, गिल्ट वाटायचं. पण आता तसं नाहीये. आता सगळ्या गोष्टी कशा बिनधास्त चालू आहेत. का? कारण जे नवरा बायकोचं जे काही त्यांना भांडणं होत आहेत, जे काही त्रास होत, हा कशामुळे हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण सगळ्यात महत्वाचं कम्युनिकेशन कमी झालंय. आज कोणत्याही घरामध्ये आपल्याकडे ज्यावेळेस पाहुणा येतो किंवा पूर्वी यायचे है ना, आणि पाहुणे आल्यानंतर काय विचारायचे, तुम्ही कसे आहात, पाऊस पाणी कसं आहे, याच्यावर चर्चा व्हायची. पण आता जर पाहुणा जर कोणी आपल्याकडे जर आला तर दारात आल्याला म्हणतो, कारण तो अस्वस्थ असतो, छोटा पिनचा चार्जर आहे का, म्हणजे हा चार्जिंग संपले. म्हणजे आता त्या मोबाईल मध्ये एवढी लोक अस्वस्थ झालेत. आणि इथूनच एन्झायटीचं हे महत्वाचं कारण हेच झालंय. जसं की तुम्ही आता समजा गावावरून येताय आणि तुमच्या मोबाईलची बॅटरी 10% आणि तुमच्याकडे चार्जर नाही. आता तुमची अवस्था काय होईल घरी येईपर्यंत? कसं फोन करू, कसं धाकधूक कशी होईल, है ना. म्हणजे कंटिन्यू आपण दुसरा विचार करूच शकत नाही. कितीही महत्वाचं काम असेल तरी सुद्धा आपला विचार त्या मोबाईलवरच येऊन थांबतोय. बरोबर. हे खूप चांगलं हे गॅजेट आहे. याचा वापर यूज कसा केला पाहिजे, किती केला पाहिजे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे हिप्नोटिझममुळं दोन व्यक्तीतले संबंध सुधारू शकतात, त्यांचं जे आयुष्य आहे ते पूर्ववत. हिप्नोटिझमने नाही, हे तुमचं कम्युनिकेशन तर वाढवा. हे कम्युनिकेशन गॅपमुळेच एकमेकांशी बोलणं, मग एकमेकांशी मतभेद तयार करणं. आज कोणत्याही घरात गेलं तर नवऱ्याला बायकोचा पासवर्ड माहित नाही, बायकोला नवऱ्याचा पासवर्ड माहित नाही. हा, ते पासवर्ड फक्त ओपन करायला सुरुवात करा, अगदी सहज तुमचे पहिल्यासारखे दिवस चांगले होतील. फक्त पासवर्ड ओपन करा. लव्ह मॅरेजच्या केसच्या बाबतीत पण असं काय होतंय बरं? म्हणजे लव्ह मॅरेज झालंय तरी देखील संबंध खराब होत चालले. 99.9% लव्ह मॅरेज हे नंतर काही दिवसांनी कळतं की हा असा नव्हता, असा का वागायला लागलाय. प्रत्येक ठिकाणी हेच आहे, कुठेही विचारलं, कारण त्यांनी त्याच्या स्वभावाप्रमाणे ती व्यक्ती निवडलेली असते. आता त्याचा स्वभाव असाल तसेच समोरच्या व्यक्तीचा स्वभाव असणार आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की नाही, समोरच्या व्यक्तीचे विचार जुळतात म्हणून मी त्याच्याबरोबर मैत्री केली, म्हणून मी तिच्याबरोबर लग्न केलं. हा, पण हे विचार जुळणं आणि ते आचरणात आणणं हे फार महत्वाचं आहे. जसं की असं म्हटलं जातं की दिल्याने वाढतं, हा पण देत कोणीच नाही, है ना. म्हणजे समजतंय पण वळत नाही, हा प्रकार आहे. आणि याच्यामुळेच कम्युनिकेशन कमी झाल्यामुळे हे जे काही अफेअर्स वाढलेत किंवा ज्या काही गोष्टी घडतात घरामध्ये एकमेकांचं. जर आपण घरात कुणाच्या घरी गेलो तर मुलगा एका फोनवर, आई एका फोनवर, वडील एका फोनवर, म्हणजे ते संबंध राहिले नाहीत. आता कम्युनिकेशन तर कमी झालंय खूप. दारू पिल्यावर
माणूस हिप्नोटाईज होतो का, म्हणजे स्वतःच्या गुंगीत जातो असं आपण हे करतो, तत्वता कसं आहे याचं, कसं हे कराल तुम्ही? नाही, दारू म्हणजे मी दारू प्यायला बसलो, माझे 2-4 मित्र आहेत सगळे, मी दारू पिल्यावर खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी गप्पा मारतो, बोलू शकतो, मी माझा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो फार वाढतो. राईट, बरोबर. ते का होतं बरं असं? दारू काय करते, अल्कोहोल काय करतं तुमच्या बॉडीत जाऊन की तुमचा कॉन्फिडन्स लेवल इतके हाय होते? नाही गोष्टी मी बोलायला लागतो, मी कुणालाही फोन लावून सांगू शकतो, त्या आयुष्यात बोलू शकतो. ज्यावेळेस माझ्याकडे असे भरपूर क्लायंट येतात आणि ज्यावेळेस ते सांगतात की सर दारू पिल्यानंतर, पण त्याचं मूळ कारण जर पाहिलं तर 95% लोक ज्यावेळेस दारू पितात त्यावेळेस त्यांच्या मागचं कारण हे असतं की सतत त्यांना कसली ना कसली भीती असते, एन्झायटी असते, डिप्रेशन असतं, टेन्शन असतं, काही लोन्स असतात. तर हे सगळं काही जे काही टेन्शन तर त्यांना त्याच्यामुळे जी एन्झायटी तयार होते आणि एन्झायटी घालवण्यासाठी ते कुठेतरी फिरून येतात, कुठेतरी सिगरेट घेतात, कुठेतरी तंबाखू घेतात, मग तरीही त्यांची ते एन्झायटी जात नाही. मग बऱ्याचदा ह्या एन्झायटीतून बाहेर कसं पडायचं, मग कुठेतरी सायकॅट्रिस्टकडे जा, तिथे तर फार कमी लोक जातात. हा, पण त्या गोळ्या घेतल्यानंतर त्यांना झोप लागते, शांत वाटतं, मग त्या गोळ्यांची सवय लागते. आता ह्या सवयींमधून म्हणजे लोकांना ती पण भीती वाटते, आपण सायकॅट्रिस्टकडे गेलो तर आपल्याला काहीतरी मानसिक आजार आहे असं निष्पन्न होईल आणि आपली समाजात बदनामी होईल. तुम्हाला तो काय करतो, दारू पिणं चांगलं किंवा नाही, मग तो काय करतो की त्याला एक मित्र सांगतो की थोडीशी घेऊन बघ तुला बरं वाटतं, आणि तो त्यावेळेस ती थोडीशी घेतो आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्याला बरं वाटतं, खूप चांगली झोप लागते, एकदम फ्रेश होतो आणि तो एक चांगला अनुभव त्याच्याबरोबर असतो. आणि काही दिवसांनी परत ज्यावेळेस त्याला तो त्रास होतो, अरे एकदा घेऊन बघू, थोडीशीच घ्यायची, कुठे आपल्याला सवय लागणार आहे, परत तो घेतो. म्हणजे हळूहळू ती सवय बनते. दोनच प्रकारची लोक आहेत, एक तर ही निगेटिव्हिटी, टेन्शन, डिप्रेशन, एन्झायटी याच्यामधून पिणारी लोक 95% आहेत, आणि 5% जी लोक आहेत ही लोक एकतर त्यांच्या एन्जॉय म्हणून घेत असतात है ना, आणि काही जस्ट ट्राय करू, नाही का, ट्राय करू आपण बघू अशा पद्धतीने घेत असतात. पण आतापर्यंतचा जो आकडा आहे तो जो एन्झायटी, डिप्रेशन, टेन्शन याच्यामधून जे कोणी आलेलं आहे, आणि दारू हे सुटू शकते. मला सांगा, महिलाही आता कित्येक दारू पितात पण त्यातून बाहेर पण पडतात, त्यांना कंट्रोल आहे तेवढा. हे प्रत्येकाला कंट्रोल असतं, पण म्हणतात ना कुछ करने के लिए कुछ बहाना चाहिए. या पद्धतीने ते बहाणे शोधत असतात. दुःख असलं तरी घेतात, आनंद असलं तरी घेतात, न्यूट्रल असलं तरी घेतात. हे आता तुम्ही उल्लेख केला की टेन्शन्स आहेत, एन्झायटी आहे, आरोग्याचे बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. ठीक आहे, कुणाला वयाच्या 25-30तच बीपीचं स्टार्ट होते, शुगर स्टार्ट होते, कुणाला कॅन्सरचं निदान वाढत चाललंय. ते काय, ह्याच्यातून पण बाहेर पडण्यासाठी हिप्नोटिझम वरदान ठरेल? नक्कीच आहे. कारण याच्यामध्ये आपण जर मोठमोठे आजार जे म्हणतो, मी मगाशी सांगितलं किंवा कायम सांगतो की कोणत्याही आजाराने माणूस मरत नाही, कोणत्याही आजाराने माणूस मरत नाही. आता मी तुम्हाला जर 1 तास म्हटलं तुम्ही मरणार तर तुम्ही मराल का? नाही मरणार. नाही. हा, पण साप चावला एखाद्या व्यक्तीला आणि त्याच्या डोक्यात एक विचार चालू होतो आणि तो 2 ते 2.5 तासामध्ये संपतो. ती व्यक्ती पोस्टमार्टम मध्ये कळतं याला जो साप चावला हा बिनविषारी होता. हा मग नेमका मेला कशाने? कारण त्याने विचार केला, कळत नकळत. असे 80% लोक मारतात. एखादा विचार ज्यावेळेस तुम्ही रिपीट करता तो तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो, आणि एकदा सबकॉन्शियस माइंडमध्ये गेला की आपल्या सबकॉन्शियस माइंडला विचार करता येत नाही. तो जसाच्या तसा तो विचार आपल्या मेंदूपर्यंत पाठवतो आणि मेंदू आपल्याकडनं ते काम करून घेतो. म्हणजे आपण कळत न कळत, बघा, तो जर साप चावताना पाहिलं नसतं तो मेलाच नसता. म्हणजे एखादा विचार रिपीट केला, नुसताच विचार रिपीट केला नाही तर त्याच्याबरोबर इमोशन्स पण होत्या भीतीच्या, आणि त्या इमोशन्समुळे ती भीती तयार झाली आणि ती मनाला खरी वाटू लागली. कारण ते सगळ्या गोष्टी सबकॉन्शियस माइंडला कळत नाही हे खरं की खोटं, पण कळत न कळत जे विचार रिपीट होतात तसंच आपण बनत जातो. बघा, तुम्ही जसे विचार केला तसेच तुम्ही बनलात. थोडाही वेगळा तुम्ही विचार केला असता तर थोडे वेगळे बनला असतात, पण जसा तुम्ही विचार केला तसाच तुम्ही बनलेला आहात. याच्यातून आपण चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकतो. की असं एखादं उदाहरण आहे, आता कॅन्सर सारखा एवढा मोठा आजार आहे की ज्यात शेवटी अंतिमता तुमचं मरण आहेच, तरी देखील बाहेर पडता येते त्याच्यातून, तुम्ही काय करता त्याच्यामध्ये? माझे एक नारायणगावला एक मित्र आहेत, डॉक्टर आहेत, तर त्यांच्याकडे एक क्लायंट आले होते, वीट भट्टीवर काम करत होते.
ती एकटीच राहत होती, म्हणजे तिचं लग्न नव्हतं झालं, बरेच वय झालं होतं, 50-55 वय असेल तिचं. ती वीटभट्टीवर रोज काम करायची, तिच्या पोटात दुखायला लागलं. ते पोट दुखीसाठी ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांकडे गेल्यानंतर औषधं वगैरे घेतली, गेली. परत 4-5 दिवसांनी परत आली. म्हटले डॉक्टर काय पोट थांबलं नाही. डॉक्टरांनी औषधं बदलून दिली, तरीही तिचं पोट राहिलं नाही. शेवटी डॉक्टरांनी टेस्ट करायला सांगितलं. तर त्या टेस्ट करायला तेवढे पैसे तिच्याकडे नव्हते. पण ते माझे मित्र आहेत, धार्मिक आहेत, डॉक्टर गिरी म्हणून, त्यांनी तिला बऱ्यापैकी फ्रीमध्ये तिच्या टेस्ट केल्या. आणि त्यावेळेस त्यांना समजलं की शेवटच्या स्टेजचा हा कॅन्सर आहे. तर तिला कॅन्सर म्हणजे काहीच माहित नाही. तिला साधं मराठी येत नाही, हिंदी येत नाही, आपल्या झोपडीत ती खायची प्यायची. शेवटी त्या डॉक्टरांनी तिला एक चांगली त्यांची वृत्ती, त्यांनी तिला एक महिन्याभराची औषधं दिली. म्हटले तू एवढी औषधं घे, महिनाभर खा, आणि महिनाभराने परत ये, दर महिन्याला तुला यावं लागेल. ती ते औषधं घेऊन गेली, परत ती आलीच नाही. परंतु कालांतराने तेच डॉक्टर आणि मी, आम्ही एकदा असंच भेटलो. आणि ज्यावेळेस आम्ही सहज त्यांच्या फार्म हाऊसवर चाललो होतो, तर त्याच वीटभट्टीवर त्यांनी अचानक गाडी थांबवली. म्हटलं डॉक्टर मध्येच का गाडी थांबवली? त्यावेळेस त्यांनी सांगितलं मला की ती महिला दिसली त्यांना, पण हा जो गॅप आहे 8 वर्षाचा गॅप होता. 8 वर्षानंतर 8 वर्षाने ती जशीच्या तशी ती तशीच काम करत होती. म्हणजे जर आपल्याला समजलं की आपल्याला कॅन्सर झालाय, मग ह्याची तीव्रता किती आहे, तीव्रता जास्त तेवढ्या लवकर आपण मरणार. आता याचं बेस्ट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर लोक म्हणतात शरद पवारांना कॅन्सर झाला, पण मी असं कधीच म्हणत नाही. मी म्हणतो कॅन्सरला शरद पवार झालेत, कारण त्यांचाही तो लास्ट स्टेजचा कॅन्सर होता. बरोबर. पण त्यांनी कॅन्सरकडे लक्षच दिलं नाही, त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यांनी लक्ष दिलं विरोधकांकडे, त्यांनी लक्ष दिलं विकास कामांकडे, है ना. म्हणून ते कॅन्सरला त्यांनी फक्त दुर्लक्ष करू शकले. आणि दुर्लक्ष केलं तर आता 35-40 वर्ष झालं तो कॅन्सर बरोबर ते राहत आहेत. आणि इथून पुढेही अजून 10 वर्ष ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात एवढा त्यांचा आत्मविश्वास आहे. त्यांचाच नाही, आपल्या लोकांचा सुद्धा तो आत्मविश्वास आहे. जसं की लहानपणी आपल्याला शिकवलं गेलं काटकोन त्रिकोण चौकोन षटकोन हे आपण शिकलो, पण जगायला लागलो त्यावेळेस आपल्याला कळालं की काटकोन त्रिकोण षटकोन हे महत्वाचे नव्हते. जगायला लागतो तो दृष्टिकोन, तो कोणीच शिकवला नाही. भूमिती महत्वाची नव्हती, तर भूमिका कशी पार पाडायची हे महत्वाचं होतं. आणि हे शिकणं सगळ्यात जास्त गरजेचं. मी आज बघतोय सर की बरेचसे राजकीय लोक बघतो मी, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे, आता शरद पवार साहेबांचं, आणि राज्यातले बरेचसे असे नेते आहेत जे त्या एनर्जीने काम करतात. सकाळपासून बघितलं की ह्यांच्यावरती तेजच दिसतं. इतके काम, इतके लोक भेटतात, एवढ्या मिटिंग्स अटेंड करणे, सभा घेणे, एवढा फिरणे, ह्यांच्यामध्ये काय एनर्जी काय असते बरं सर? काय एनर्जी म्हणजे त्यांची इच्छाशक्ती ही काम करत असते. प्रत्येक व्यक्तीची इच्छाशक्ती. म्हणजे 78व्या वर्षी जो बायडन राष्ट्रपती पदाचं हे करतायत, ते म्हणजे शपथ घेत आहेत. म्हणजे त्या वयामध्ये त्यांची मनशक्ती आणि शारीरिक शक्ती कोणत्या लेवलला असेल, आणि हे आपल्या सर्वसामान्यांना समजत नाही. कारण सर्वसामान्यांनी काय केलंय की 60 वर्ष म्हणजे आपलं आयुष्य संपलं. म्हणून जर इतर सगळ्या कंट्रीचा जर इंडेक्स पाहिला मृत्यूचा, तर भारतामध्ये 60 ते 65, 55 ते 60 वर्ष फक्त भारतातल्या सगळ्या लोकांचं वयोमान आहे. म्हणजे एक आपण इथल्या लोकांनी ठरवलं की आपलं काय तर 50-55 वर्ष, 60 वर्ष म्हणजे रिटायरमेंट, हे आपण फिक्स केलंय. आणि काही लोक त्याच्यानंतर आयुष्याची सुरुवात करतात आणि चांगल्या पद्धतीने. म्हणजे काही माझ्याकडे अशा केसेस आहेत की 60 वर्षांनंतर काहींनी लग्न केलेले आहेत. 60 वर्षांनंतर माझ्याकडे अशा केसेस होत्या की त्यांचा ब्रेकअप झालाय. म्हणजे ती महिला 62 वर्षाची आणि ती व्यक्ती 65 वर्षाची. म्हणजे त्यांचं अफेअर होतं काही वर्ष, नंतर त्याला नवीन भेटली, मग ती आली माझ्याकडे, टेन्शन डिप्रेशन रडत होती. मग तिला त्या डिप्रेशन मधून बाहेर काढलं, तो तिला सोडून गेला. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आताही घडतायत. बरेचसे राजकीय लोक येतात का तुमच्याकडे ट्रीटमेंट हे घ्यायला, थेरपी घ्यायला? येतात. म्हणजे राजकीय क्षेत्रातली बरीचशी लोक येतात. त्यातली काही लोकांची मी नावं सांगू शकतो, कारण तिथे युट्यूबला सुद्धा त्यांनी मला फीडबॅक दिलेला आहे. श्रीगोंद्याचे बबनरावजी पाचपुते ते आले होते. त्यांना
स्पार्किन्सिसचा त्रास होता, त्यानंतर एन्झायटी होते, भूतकाळात ज्या काही घटना घडलेल्या होत्या त्याचा जो त्रास होता, तर त्याच्यासाठी ट्रीटमेंटला आले होते. चांगल्या पद्धतीने ते त्याच्यातून बाहेर पडले. त्याच्याही पेक्षा जालन्याचे माजी आमदार विलासजी बापू खरात ते सुद्धा आले होते. त्यांना लोकांमध्ये जायची भीती वाटत होती. एका राजकीय व्यक्तीला लोकांमध्ये जाण्याची भीती वाटते. म्हणजे कोणती भीती असू शकते, कुणाला उंचीची असेल, कुणाला पाण्याची असेल, कुणाला लोकांमध्ये जाण्याची असेल, कुणाला नातेवाईकांमध्ये जाण्याची असेल, म्हणजे कुणाला घरातून बाहेर पडण्याची भीती असते. म्हणजे असेही काही लोक आहेत की माझ्याबरोबर कोणीतरी असेल तरच मी घरातून बाहेर पडू शकतो. म्हणजे असेही लोक आहेत, अशाही लेडीज आहेत, असेही लोक आहेत. आणि बाकीच्या गोष्टींना हे न करता जर हिप्नोथेरपीकडे जर लोक वळाले तर 100% लगेचच त्यांना फर्स्ट डेलाच आपण रिझल्ट देतो. फर्स्ट डेला. आणि रिझल्ट दिल्यानंतर ही ट्रीटमेंट करायची का नाही हे तुम्ही ठरवायचं. आधी रिझल्ट तर घ्या, त्याच्यासाठी एक पाऊल तुम्ही पुढे तर या. बिलकुल. बरं, हे सगळं करत असताना बऱ्याचशा न्यूजपेपरमध्ये एखादी कुठली घटना घडली, एखादं प्रकरण घडलं तर नार्को टेस्ट करा, नार्केची नार्को टेस्ट करा असं हे बघतो. कोर्टात विनंती केली जाते की याची नार्को टेस्ट करा. नार्को टेस्ट म्हणजे काय? नार्को टेस्ट मध्ये पण हिप्नोटाईज केलं जातं? नाही, नार्को टेस्ट म्हणजे हिप्नॉटिझमच्या अवस्थेत घेऊन येणं. कारण हिप्नॉटिझमच्या अवस्थेत जर आपण घेऊन आलो तर ती व्यक्ती सगळं खरं बोलते. एकही गोष्ट, कारण कॉन्शियस माइंडच बाजूला झालाय ना. म्हणजे ते गुंगीत आहे, आणि गुंगीत असताना माणूस काय खोटं बोलू शकेल? बोलूच शकत नाही. तो खरंच बोलणार. म्हणजे नार्को टेस्ट मध्ये एक प्रकारचं सायकॅट्रिस्टकडनं गुंगीचं औषध त्याला दिलं जातं आणि इंजेक्शन दिलं जातं, आणि त्याच्यातून जी माहिती येईल ती पूर्णपणे सत्य असते, 100% सत्य असते. कारण आम्ही ज्यावेळेस हिप्नॉटिझम मध्ये असे काही त्यांची इच्छा असेल तरच होतं याच्यामध्ये, आणि नार्को टेस्ट मध्ये त्यांची इच्छा असो किंवा नसो तरी ते सगळं खरं बोलणार. पण हिप्नॉटिझम मध्ये इथे थोडासा तेवढा एक सगळं सत्य बाहेर, सगळं सत्य बाहेर आम्ही काढत नाही, येतही नाही. आणि तुमचं सत्य हे तुमच्याकडेच राहतं, ते कधीच सत्य असं बाहेर येत नाही. आणि जर असं आम्ही जर बाहेर काढायला लागलो तर परत क्लायंट आमच्याकडे येतील का? हा सगळ्यात मोठा प्रश्न. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे पैसा आहे माझ्याकडे, प्रसिद्धी आहे, मला समाजामध्ये मान प्रतिष्ठा आहे, सगळंच आहे, माझं बंगला आहे, कुटुंब माझं सगळं चांगलं आहे, मुलं बाळ व्यवस्थित आहे. तरी देखील अशा केसेस बघितल्यात की त्या व्यक्तीला आत्महत्या करावी लागली. मोठे मोठे बिझनेसमॅन आहेत पण आत्महत्या केली, त्यांनी कुठेतरी फाशी घेतली किंवा कुठेतरी ऍक्सिडेंट काहीतरी वाईट करून घेतलं स्वतःच्या जीवासोबत. का बरं सर? एकतर आपण म्हणतो की बाबा पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे सुख आहे, तरी देखील एवढ्या एक सेटल्ड व्यक्तीला आत्महत्या आत्महत्या करावं असं वाटतं. पहिल्यांदा सुख म्हणजे काय हे समजून घेणं. इच्छा संपली की सुख चालू होतं. इच्छा संपली की सुख चालू होतं. पण इच्छा संपवा, ठीक आहे, तुमच्या इच्छा संपवा, मग बघा काय होतंय. तिथून पुढे सुख चालू होतं. इच्छाच नाही राहिल्यावर माणूस, हे बघा संत तुकाराम महाराज है ना, इच्छाच नव्हत्या ना काय, मला हे कमवायचं, ते त्यांनी सगळं दान करून टाकलं, ते मोकळे होते. म्हणजे कायम सुखी. म्हणजे त्यांनी इच्छा संपवल्या ना. पण ह्या माणसाच्या इच्छा मला नाही वाटत संपणार आहे. मरेपर्यंत इच्छा राहणार है ना, अजून काही दिवस राहायला पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आपण याच्यामध्ये जर पाहिलं, हा खूप वास्ट विषय आहे, याच्यावर मी खूप डीपमध्ये बोलू शकतो, मनावर सुद्धा खूप डीपमध्ये बोलू शकतो. गेल्या 20, 25, 30 वर्षाचा माझा अनुभव आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जिथून सुरुवात केली होती तिथे आपण परत येऊ. आत्ता जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण कुणाच्या जीवावर जगतो? कुणाच्या जीवावर? आई वडील सुरुवातीला असतात आपल्या आयुष्यामध्ये, इथेच आपण चुकतो. बरोबर. आपण सगळ्यात जास्त कुणाशी बोलतो? जन्मभरात जास्त सगळ्यात कुणाशी बोलतो? घरच्यांशी असतं. आपले कुटुंब आहे सुरुवातीच्या काळात, नंतर तुमचं लग्न झालं की तुमची पत्नी आणि बाकीच्या मित्र परिवार, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपण सगळ्यात जास्त बोलतो ते आपल्या मनाशी. 60 ते 70 हजार विचार 24 तासात प्रत्येक व्यक्तीला येत असतात. जन्मल्यापासून मरेपर्यंत आपण स्वतःशी जेवढं बोलतो तेवढं कुणाशीच बोलत नाही. आणि तरीही आज ज्याच्या जीवावर जगताय, म्हणजे मनाच्या जीवावर तुम्ही जगताय, जन्मल्यापासून मरेपर्यंत मनाच्या जीवावर जगताय, तरी सुद्धा माझा साधा सोपा प्रश्न आहे, मन म्हणजे काय? तरी आपण सांगू शकत नाही. म्हणजे बाकी जगातलं सगळं माहिती आहे. तुमच्या हातात जर अँड्रॉइड फोन आहे तर जगाची सगळी माहिती आहे. बरोबर. परंतु मन म्हणजे काय म्हटलं तर माहित नाही. म्हणजे ज्याच्या जीवावर आपण जगतोय, मन एक सॉफ्टवेअर आहे आणि शरीर एक हार्डवेअर आहे. त्या परमेश्वराने आपल्याला जन्मताच त्या सॉफ्टवेअर मध्ये निगेटिव्हिटी भरून दिली, जन्मताच. बर. आता ही कशी? मला सांगा,
एक 10-15 वर्षाचा बाळ ज्यावेळेस जन्म होतो त्याला जर आपण हातात घेतलं आणि त्याच्याकडे जर रागाने पाहिलं तर ते रडायला लागतं. मग त्याला कसं समजलं याला राग म्हणतात आणि मी रडलं पाहिजे, है ना? म्हणजे ह्या सॉफ्टवेअर बरोबर मॅन्युअल दिलं नाही परमेश्वराने, हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि हिप्नॉटिझम हे त्याचं मॅन्युअल आहे. जसं की एखादी घरात वस्तू आणतो आपण, बरोबर, वॉशिंग मशीन आणतो किंवा एखादा टीव्ही आणतो किंवा मिक्सर आणतो, तर त्याच्याबरोबर काहीतरी मॅन्युअल येतं, है ना? आणि त्या मॅन्युअल प्रमाणे आपण सगळं चेक करत असतो. नाही समजलं तर आपण तिथे कॉल सेंटरला कॉल करतो आणि ते समजून घेतो किंवा ते येतात, आपल्याला दाखवतात सगळं, मग आपण ते ऑपरेट करायला सुरुवात करतो. पण इथे एकच प्रॉब्लेम झालाय की आपला जन्म झालाय, पण त्या जन्माबरोबर त्या सॉफ्टवेअर बरोबर आपलं मॅन्युअल आलेलं नाही. आणि ह्या मॅन्युअलचं काम हे हिप्नोथेरपी करत आहे. कुठलाही मानसिक दृष्ट्या आजारी असलेला व्यक्ती हे ट्रीटमेंट घेऊ शकतो, पण सुदृढ असलेला व्यक्ती पण घेऊ शकतो का? नक्कीच, हा चांगला प्रश्न आहे आणि सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे. हिप्नोथेरपीमध्ये हा साधारण प्रत्येक व्यक्ती, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला एखादा काहीतरी त्रास असेल, ट्रॉमा असेल, गिल्ट असेल, भीती असेल, एन्झायटी असेल, याच्यातून तो बाहेर पडतोच. पण त्याला नेमकं मिळतं काय याच्यामधून? हिप्नोथेरपीमध्ये जे काही मिळणार आहे ते परमनंट मिळणार आहे, कायमस्वरूपी. तर का? कारण कोणती सवय एका दिवसात येत नाही, एका दिवसात जात नाही. प्रत्येक सवय लागण्यासाठी कमीत कमी 90 दिवस लागतात. आता हा हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा रिसर्च आहे, कोणती सवय लागण्यासाठी कमीत कमी 66 दिवस लागतात आणि ती सवय परमनंट होण्यासाठी 254 दिवस लागतात. ही सायकोलॉजी आहे. काय मिळतं सर हिप्नोथेरपीमुळे? याच्यामध्ये तुमची एकाग्रता वाढते, त्याच्यामुळे ग्रास्पिंग लेवल फास्ट होतं, स्मरणशक्ती वाढते, आत्मविश्वास वाढतो, आनंद, हजरजबाबीपणा, तडजोड करण्याची तुमची क्षमता वाढते, इम्युनिटी पॉवर वाढते, डिसिजन मेकिंग चांगलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची कामाची क्षमता वाढते. आणि ही कायमची, तात्पुरती नाही. कारण 90 डेजमध्ये ही प्रोसेस पूर्ण होते आणि त्याच्यासाठी 90 दिवस रोज येण्याची गरज नाही. तुम्ही एकदा किंवा दोनदा येऊन त्याच्या आम्ही ऑडिओ बनवून देतो आणि ह्या ऑडिओ तुम्हाला रोज रात्री आणि सकाळी आपल्याला ऐकायचे असतात. कारण याच्यामध्ये तुमच्या ब्रेनचं कंडिशनिंग केलेलं असतं, त्याच्यामुळे आमचा आवाज हा डायरेक्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो आणि तसं प्रोग्राम व्हायला, तसे बदल व्हायला आपल्यामध्ये सुरुवात होते. ओके, कंडिशनिंग म्हणजे काय सर? आता तुम्ही विचारलं की सांगितलं, जसं की लहान, मी जसं सांगितलं, बिलीफ सिस्टम, म्हणजे बिलीफ सिस्टम बदलायची असेल, जसं की हा मोबाईल आहे ना, ह्या मोबाईलची मेमरी 20 GB. आता मी जर याच्यामध्ये 20 GB पेक्षा जर जास्त व्हिडिओज टाकत बसलो तर मोबाईल काय होईल? फुल होईल ना, स्टोरेज फुल होईल त्याचं. अजून काय होईल? हँग होईल. बरं, तेच होतं लोकांचं, हँग होतात. मग याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल? ह्यातला काही भाग काढावा लागेल, डिलीट करावं लागेल, मग आपण दुसरे व्हिडिओ टाकू शकतो. मग हे खाली करण्याचं काम जे असतं त्यालाच आपण कंडिशनिंग म्हणूयात. नक्कीच सर. कुठे कुठे असतात आपण, कुठे कुठे जाता किंवा तिथे आपली लोक सेवा देतात सर? कुठल्या कुठल्या शहरामध्ये तुम्ही हे करताय? आम्ही नागपूरमध्ये मी ऍडव्हर्टाईज करून जातो, तिथलेही क्लायंट माझ्याकडे येतात. आता जाणं फार कमी झालंय माझं. कात्रजमध्ये आहे, राजस सोसायटीमध्ये, ठाण्यामध्ये आहे, तर तिथे सुद्धा मला काही माझ्या व्हिजिट असतात. हा पण मॅक्झिमम मी कात्रजमध्ये माझं क्लिनिकवर, तिथेच सगळ्यांना मी बोलवतो. कारण बाहेर देशातून पण लोक येतात, पुण्यातले सोडून बाहेरच्या राज्यांमधून खूप आहेत, म्हणजे जळगाव, भुसावळ, छत्तीसगड, गुजरात वगैरे अशा. आणि त्यातल्या त्यात मोटिवेशनल ट्रेनर सुद्धा माझ्याकडे ट्रीटमेंट आणि काउन्सिलिंगसाठी येतात. नक्की सर. तुम्ही आज टीओडीच्या प्लॅटफॉर्मवरती आलात. बऱ्याचशा गोष्टी, हिप्नोटिझम, हिप्नोथेरपी काय असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या टीओडीच्या प्रेक्षकांना आणि सगळ्या लोकांना या माध्यमातून समजतील. तर नक्कीच जर तुम्हाला ह्याची गरज असेल, तुम्ही जर मानसिकदृष्ट्या किंवा तुम्ही तंदुरुस्त असाल, तुम्हाला देखील हिप्नोथेरपी घ्यावी अशी वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही सरांच्या क्लिनिकशी संपर्क साधू शकता.